शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. महायुतीच्या प्रमुख नेत्यांना अर्ज भरण्यासाठी निमंत्रण. आतापर्यंत 19 जणांचे अर्ज दाखल. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून आकाश मोरे रिंगणात. सुनेत्रा पवारांच्या विरोधात उमेदवारी जाहीर. आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. राहुरी विधानसभेच्या जागेवर पवारांच्या राष्ट्रवादीचा दावा. मवियाच्या नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ. शशिकांत शिंदेंची माहिती. तर माजी आमदार प्राजक्त तनपुरे इच्छुक. शरद पवार आज राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेणार. तर रामदास आठवले, ज्योती वाघमारे, रामराव वडकुते आणि माया इवनाते यांचाही खासदारकीचा शपथविधी. अजितदादांचं फक्त नाव पुरेसं आहे. घातकी तटकरे पटेलांची गरज नाही. बारामतीमधल्या प्रशासकीय भवनासमोर पोस्टर चर्चेत. काही वेळातच बॅनर हटवला. तपास यंत्रणेव्यतिरिक्त सीडीआर प्राप्त करून घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. सीडीआर लीक कसा झाला याची चौकशी होईल. अंजली दमानी यांनी खरात प्रकरणी आरोप केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य. भोंदू खरात प्रकरणामध्ये अनोळखी व्यक्तीनं सीडीआर दिले. एआय टूल वापरून सीडीआरमध्ये नावं शोधली. अंजली दमानी यांचा दावा. तर सीडीआर लीक करताना सत्यता तपासलीत का? कुठलं एआय ॲप कॉल डिटेल्स देतं? विरोधकांनी दमानी यांना घेरलं. अत्याचारी भोंदू अशोक खरातवर एकूण 12 गुन्हे दाखल. एसआयटी तपासामध्ये रोज धक्कादायक खुलासे. खरातच्या संपत्तीची आणि गैरव्यवहारांची ईडी चौकशी केली जाईल. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. भोंदू खरातचा मुलगा हर्षवर्धन खरात नॉट रिचेबल असल्याची माहिती. पोलिसांना न सांगताच हर्षवर्धन शहर सोडून गायब. दुसरीकडे खरातच्या फरार पत्नीचाही पोलिसांकडून शोध सुरू. खरात प्रकरणातील पीडित महिला नैराश्यमध्ये. 8 ते 9 पीडित महिलांनी मानसोपचार तज्ज्ञांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती. एसआयटीकडून पीडित महिलांची अज्ञातस्थळी चौकशी. जैन मुलींनंतर मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य वादात. छत्रपती शिवाजी महाराज सेक्युलर राजे नव्हते, राणेंचा दावा. इतिहासावर गेल्या 5 दिवसांमध्ये वादग्रस्त विधानांची तिसरी वेळ. जगाला युद्ध नको, बुद्ध हवा. कर्मकांडाच्या जाळ्यामध्ये न फसता बुद्धांचे विचार आचरणामध्ये आणा. ठाण्यातील 8व्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धर्म परिषदेमधून उपमुख्यमंत्री शिंदेंचं आवाहन. बौद्धरत्न पुरस्कारानं शिंदेंचा सन्मान. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये 37% पाणीसाठा शिल्लक. उन्हामुळे मुंबईकरांचा जलसाठा 10% घटला. पाणी जपून वापरण्याचं पालिका प्रशासनाचं आवाहन. मोहन भागवत आणि त्यांचे प्रचारक स्वतः लग्न करून मुलं जन्माला का घालत नाहीत? सर्वात आधी भागवतांनी ही कृती करून लोकांपुढे उदाहरण ठेवलं पाहिजे. शंकराचार्य विमुक्तेश्वरानंद यांचा खोचक सल्ला. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.